स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत। आणि समोर काय म्हणतात ना, माहोल पुरा वेवी मौसम कसं आहे ना, टिप 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 पाऊस चालू झालाय सकाळ पण भारी वाटतंय मस्त आहे। पण तो जोरात आहे नाही, रात्री येऊन गेला थोडासा। आणि आज आहे ना 15 ऑगस्ट नंतर पण पहिली श्रीकृष्ण जन्माष्टमी। गाईज सगळं काय उरकल्यास नंतर आपण ना शाळेमध्ये आलतो बरं का, ते काय साठी यांना फोटोशूट करायचंय। मला अलगच चालू असते सगळ्याचं। आपली शाळा लय बदलली राव, बदलली तर आपणच होतो काय ना, आपण शाळा सोडली आणि असं चेंज झालं ना बास, कधी अलगच दिसायला लागलं इकडं सगळं। हे बघा इकडं फोटोशूट चालू आहे यांचं अलगच। गाईज सध्या आपण आलोय ह्या अशा रानामध्ये, सगळे पाय भर राहिले। काय चाललंय आपल्याला, रील शूट करायचं काम। मी सध्या मॉडेल आहे, भाऊ सध्या कॅमेरामॅन आहे, एडिटर बी भाऊ आहे, पडद्या मागचे कलाकार आहे भाऊ, ते सगळं करून घेता। पण सध्याचे सिच्युएशन पण रील काढायसाठी काही बी करावं लागतंय। वातावरण मौसम दिलायचा गार्डन हो गया, वातावरण एकदम। काल चप्पल घ्यायला बरं का, जर तुटली ना भाई सांगत, रील शूट करायची। रील स्ट्रगल, लाईफ में स्ट्रगल मांगता बॉस, स्ट्रगल शिवाय काही नाहीये। तू कॅमेरा नको चालू करू, मला पहिले ब्लॉग बंद करू दे, मग आपण रील शूट करू, मग सगळं काही होईल। पण तुम्ही एकदा ना वातावरण, तुम्हाला वातावरण दाखवू शॉर्ट राहील, मला लईच भारी हो, लईच मस्त आहे। आज सध्या मी बंद करतो, रील शूट करतो, कारण पाऊस जर वाढला परत ती शूट करता येणार नाही। गाईज जस्ट कॅमेरा ऑन केलता शूट करायसाठी, तुम्हाला रील संयम नाव माशी येऊन बसली होती नाकावरती नेमकं। गाईज तुम्हाला पाऊस दिसतोय का? तुम्हाला नाही दिसत वाटतं, पण मला दिसू राहिला पाऊस येऊ राहिला ना रे। हा येऊ राहिला पाऊस येऊ राहिला गाईज। आणि भाऊलाय ना रील शूट करायची पावसामध्ये, चालता असे टुपुक थेंब पडले पाहिजे म्हणे, थेंब माझ्या अंगावर। अरे मस्त आहे त्या, तुला काय कळत? आता बी पड राहिले, पण ते माझा फोन दाखिना ना। मित्रांनो फोटो काढायचे तर असे, या बाया फोटो काढायचे तर असे, या हा फोटो पहा बरं कसं उडी मारी तू। फोटो पहा, पोज पहा तुम्ही, उडी मारून काढ राहिला फोटो। असं कोण फोटो काढतो? वर झाडावर तरीच प्लॅनिंग चालू आहे सध्या आता। आलं का चालले भाई, काही झालं का? भर पावसात भले भिजू राहिले गाड्या भाऊ। आता पाऊस तुम्हाला दिसायला लागला असं बरं का, पाऊस चांगला चालू झालाय आणि यांचं अलगच चालू आहे मायाला संपन्न। गाईच पाऊस चालू असल्या कारणाने यांना कुठे बांधता नाही, त्याच्यामुळे मी यांना खुट्यावरच वैरण केली। आणि मध्ये ना हर्षल भाऊचं व्हॉइसवर चालू आहे। आपला स्टुडिओ कसं आहे माहिती का, स्टुडिओ असं नाव थोडी पडेल याला, सगळं चालू असतं इकडं, व्हॉइसओवर एडिटिंग, माझी एडिटिंग, यांची एडिटिंग, सगळं जितच होतं। इसके बाद यहाँ पर बड़ी लंबी लाइन होती है, लेकिन लंबी लाइन है तो अपने बाबा के दर्शन लेकर जो स्वर्ग का सुख प्राप्त होने वाला है वो कहीं नहीं मिलने वाला है आपको। गाईज फोन सध्या असं धरतो, सध्या आम्ही या बाई असं चालू असते आमचं, पुढे काहीतरी अलगच चालू असतंय, अलगच चालू असतंय काहीतरी, काय म्हणे घाम्यावर आम्ही सध्या चाललोय केक आणायला। केक आम्हाला आणायचं एवढाच बरं का, खालीवड इथं आयफोन यूज आहे ना या भाऊ, पण याचं अलगच चालू आहे। बरं आम्ही केक आणायला चाललोय, ही गाडी घेऊन मोठी 4 व्हीलर घेऊन केक आणायसाठी चाललोय आम्ही। हर्षा बरं याच्या ब्लॉग मध्ये बरं शेट हाय म्हणाल काहीतरी। बर्थडे बॉय गाणं, बर्थडे बॉय गाणं कसं, गाणं चांगलं, आवाज फुले त्याचा वाढव, आवाज एवढाच आमच्या घ्या अशी येडे चाळे चालू सुरू होऊन जाते यांच्या लगेच। चिखल गचके टेक्नॉलॉजी गाईज विस्टा नाव मी माझ्या ब्लॉग मध्ये जी वॅगन ठेवलंय भाई, जी वॅगन। अरे तू गाणे नको बंद होऊन देऊ यार, शिट यार, फील जाती यार, शिट
Guys, shit. Shit. मला यायचंच नाही, मला यायचंच नाही. पाहिजे टाटा कस काय संपन इकडे घे. ए बावड्या, तोय कोणाच रिचार्ज मारेल 5G चं. ए तू पुढे मी पाच आहे ना रे. अरे अरे काय लक्ष आहे तो गाडी काय आपण चढ राहिली. भाऊ समोर गाडी चालू राहिली. भाऊ म्हणतो पहिले टाटा मग जर आपण गेलो तर वापस येणार रे आपण असं येडाय का ड्रायव्हर येडाय का ब्लॉक टाकायचा येडाय नको करू घरचे मी पाहता ब्लॉक. दादा बोलले देव बोलले 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 आपण वापस नाही दादा बजाओ दादा दादा तुम बंद मत करो दादा. नाही नागिन नाही खेळायची नागिन नाही खेळायची नागिन नाही. भाऊ स्पीड कमी करून मग फडका मारायचा असतं नाही तर मला सांगा मी मारितो. एवढ्या आवाजावरच आम्ही खुश आहे. डीजेची गरज आहे आम्हाला. भैया एवढं वाजलं बाद झालं. हे अरे तू बंद नको करू रे. आता वाजवा ना तुम्ही नाही तर आम्ही वाजवा. बर्थडे बॉयचं हे आला तात्या घामाघूम झाला ना माग. नाही आम्ही तुम्हाला वाजू बरं का. तात्याला एकच कांडी रेंज काय सांगा कांडीला या भाऊ काचा खाली करणार रे. दादांना एवढा एसी मध्ये पण घाम येतोय. काय करणार शिकतो बघा इथं दादा कॅमेरामॅन इथं इथं अरे माझ्यावर लोड एवढी एसी असून पण तुमच्यासाठी काय आता डॉन म्हणते डॉन. कोणता चुंबेश्वरी वाजतो. चुंबेश्वरी भैया काय व्यथा सांगू तुम्हाला आमच्यावाली. आमचं अलगच चालू असतंय. असं वाटतं आज डीजे पाहिजे 2-3 उपर पाहिजे ना त्याच्यात उपर. नादाचं गाणं ऐका तुम्ही आता. श्रीमान लेजेंड श्रीमान लेजेंड. तुम्हाला कोणत्या बी दुःखातून बाहेर यायचं असेल किंवा काय तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर यायचं असेल फक्त श्रीमान दादाचं गाणं ऐका. सध्या ऍड ऐकू राहिलो. नाही याच्यानंतर आता ऐक श्रीमान दादा. ये बुलबुल फक्त आमच्या युट्यूब चॅनलवर कॉपीराईट टाकू नका मित्रांनो. नाही ते हे सॉंग आम्हाला बंद करावं लागेल. नाही दिसा नाही मला गाडी चालली चान्स दुल्हन मिया खाली बाई. तुम्हाला जायचंय का. मग कोणी पायल गेमिंग होती काय आहे ना तू तीच आहे ना भैया. पायल गेमिंग चान्स दुल्हन. वहिनी साहेब ए वहिनी साहेब ते चॉईस एवढी घाणे का छी. श्रीमान दादाची वहिनी म्हणजे तुला काय माहिती. ए त्या की युट्यूबरायची वहिनी. ए म्हणजे काय म्हणते ना युट्यूबरायची सध्या आम्ही आलोय वेरगाव मध्ये. पाहतो आता दुकान कोणती चालू आहे. मित्रांनो याला म्हणते ओळख. रात्रीचे 10 वाजले. आजूक भाऊची स्टोरी मेन्शन टाकायचं चालू आहे बर्थडेचं. थँक्स